सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय कुंभ भक्ती संगम महोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून शुक्रवार 28 ऑगस्ट पासून ठक्कर डोम येथे भक्ती संगीत आणि विविध भारतीय सांस्कृतिक परंपरांचा अविस्मरणीय अनुभव नाशिककरांना घेता येणार आहे। या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी 4:30 वाजता होणार आहे। या महोत्सवासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून कोणत्याही तिकीट अथवा प्रवेशिकेची आवश्यकता नाहीये। त्यामुळे नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत केले। कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ठक्करडोम परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। उद्घाटनानंतर सायंकाळी 5:30 ते 7 या वेळेत अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन होणार आहे। त्यानंतर रात्री 8 ते 10 या वेळेत प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे अभंगवारी सादर करणार आहेत। महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी 29 ऑगस्ट भक्ती संमेलनासह कीर्तन आणि भजनाचा सुरेल अनुभव रसिकांना मिळणार आहे। सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 2 ते 4 या 2 सत्रांमध्ये भक्ती संमेलन होईल। पहिल्या सत्राचा विषय सिंहस्थ कुंभमेळा भारतीय संत आणि समरसता असा असून पराग महाराज चातुर्मासे सत्र समन्वयक असतील। शिवाजी महाराज मोरे, डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामी, महंत श्री मानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप सहभागी होणार आहेत। दुसऱ्या सत्रात सिंहस्थ महाकुंभमेळा राष्ट्रीयदृष्ट्या संत परंपरेचा सहभाग आणि समन्वय या विषयावर चर्चा होणार असून डॉक्टर सदानंद मोरे सत्र समन्वयक असतील। श्री राणा महाराज वास्कर, डॉक्टर द्वाराचार्य महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, जनार्दन हरिजी महाराज, रामकृष्ण महाराज वीर, मंदार बुवा रामदासी आणि महंत श्री चिरडे बाबा यांचा सहभाग राहणार आहे। सायंकाळी 5 ते 7 या वेळेत डॉक्टर चारुदत्त गोविंद स्वामी आफळे यांचे कीर्तन, तर रात्री 8 ते 10 या वेळेत मैथिली ठाकूर यांच्या भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे। रविवारी 30 ऑगस्ट हा महोत्सवाचा अंतिम दिवस असून देशाच्या विविध भागातील समृद्ध भक्ती परंपरांचा अनोखा आविष्कार यावेळी पाहायला मिळणार आहे। श्री दरबार साहिब अमृतसर येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांच्या गुरबाणी शबद कीर्तनाने वातावरण भक्तिमय होणार आहे। तसेच मणिपूरच्या नट संकीर्तन महायज्ञाचे सादरीकरण होईल। सायंकाळी 5 ते 7 या वेळेत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने या 3 दिवसीय भक्ती महोत्सवाची सांगता होणार आहे। महोत्सवाला मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थापनाचे विशेष नियोजन करण्यात आले आहे। नागरिकांनी निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करावीत। तसेच वाहतूक पोलीस आणि कार्यक्रम स्थळी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या तयारीत पायाभूत सुविधांसोबतच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभवालाही महत्त्व आहे। महाराष्ट्राच्या नारदीय कीर्तन आणि अभंगवारीपासून गुरबाणी शबद कीर्तन आणि मणिपूरच्या नटसंकीर्तनापर्यंत विविध परंपरा नाशिकमध्ये एकत्र येत आहेत। हा खऱ्या अर्थाने भक्तीचा संगम आहे असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले। आत्मचा कुंभामध्ये सुद्धा संपूर्ण भारतभरातून, संपूर्ण आपल्या राज्यातून, वेगवेगळे ठिकाणून सर्व सन्मान्य साधू संत, अखाड्याचे आपले साधू, इतर आपले काही आपले साधू संत आणि काय आपले भाविक संपूर्ण ठिकाणून आपल्याकडे येतात आणि एक प्रकारे तो पण एक मोठा संगम आहे। आणि म्हणून हे जे आपल्या संतांची परंपरा, संतांची वाणी आणि कुंभाचं जे आपलं मुख्य ध्येय आणि हेतू आहे त्याच्यामध्ये कसा एक प्रकारे एक म्हणजे ते दे आर टॉकिंग अबाउट द सेम थिंग आणि मुख्य जो त्यांचं कन्व्हर्जन कसं करू शकतो म्हणून आपण कुंभ भक्ती संगम ठेवला आहे। कुंभ भक्ती संगमच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते 28 तारखेला याचा उद्घाटन दुपारी राहणार आहे आणि त्या उद्घाटनाचे नंतर आपला अमृत महाराजजी जोशी त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे। साधारण 5 वाजता सुरू होईल तो। त्याच्यानंतर 8 वाजता राहुलजी देशपांडे त्यांचा अभंगवारीचा कार्यक्रम आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे। 29 तारखेला भक्ती संमेलन ठेवलं आहे सकाळचे सत्रामध्ये 10 ते 12 आणि 2 ते 4 त्याच्यामध्ये 2 आपण थीम ठेवली आहे। भक्ती संमेलनमध्ये चर्चा सत्र आहे। चर्चा सत्रामध्ये जे सकाळची जी थीम आहे त्याच्यामध्ये संतांची वाणी, संतांची परंपरा आणि समरसता
समरसताचं जे एक आपला संपूर्ण जे आपला मेसेज आहे ते आपले सगळे संतांनी खूप आधीपासून दिलेलं आहे. आणि एक प्रकारे तुम्ही जर बघितला जे सोशल इक्वलायझर किंवा समरसताचा जे एक मुद्दा असतो, कुंभचं पण एक मूळ आपला जे मेसेज आहे ते तोच आहे. म्हणजे माणूस कोणतंच पण कास्टचा असो, कोणते पण रिजनचा असो, कुठला पण असो, शेवटी येऊन गोदामाईला गंगेला तो स्नान घेतो आणि त्याच्यानंतर एव्हरी वन इज इक्वल टू दॅट एक्सटेंट. आणि त्या मानाने तो एक आपण याच्यामध्ये एक टॉपिक ठेवला आहे. परागजी महाराज आहे, त्यांच्या मार्फत तो मॉडरेशन होणार आहे. आणि दुसरं सेशन डॉक्टर सदानंद मोरे ते मॉडरेट करताय आणि त्याच्यामध्ये संतांची परंपरा आणि राष्ट्रदृष्ट्या त्याच्यामधला काही जे आपले टॉपिक आपण त्याच्यामध्ये ठेवले. आणि या दोन्ही आपली सत्रामध्ये साखरे महाराजजी आहे, चिरडे बाबाजी आहे, लवितकर महाराज अशा प्रकारचे आपण वेगवेगळे त्याच्यामध्ये जे विद्वान लोक आहेत त्यांना आपण बोलवतोय आणि त्यांच्या सोबतच चर्चासत्र आपला राहणार आहे. त्याच दिवशी 29 तारखेला संध्याकाळी 5 ते 7 चारुदत्त आपटेसाहेब जे की नारदीय परंपराचे आपले एक विद्वत आपले कीर्तनकार आहे, त्यांच्या कीर्तनचा हे प्रोग्राम असणार आहे. आणि त्याच दिवशी 8 ते 10 मैथिली ठाकूर जे आपले बिहारचे आमदार पण आहे आणि आता नॅशनल रिकॉग्नाइज्ड भजन गायकसुद्धा आहे, त्यांनासुद्धा आपण त्यांचा पण एक प्रोग्राम घेतला आहे. त्यांचा प्रोग्राम आणि पुढचे दिवसाचे प्रोग्रामचा अजून एक आमचा हेतू असा होता की आपले महाराष्ट्राचे कीर्तनचे प्रकारांचे सोबतच भारताचे इतर भागांचे पण कीर्तनचे जे वेगवेगळे प्रकार आपल्या भारतामध्ये म्हणजे खूपच जास्त आपले प्रकार आहे, त्याच्यामधले 3 आपले कीर्तनचे प्रकार आपण या प्रोग्रामसाठी निवडले. ते आपले नाशिककरांना, आपले जिल्ह्याचे शहराचे लोकांना त्यांचा सुद्धा आस्वाद घेता यावा आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे कॉमन एक जे टॉपिक आहे तो पण आपण याच्यामध्ये अधोरेखित करतोय. 30 तारखेला 3 वाजता आपला शबद कीर्तनचा आपण प्रोग्राम ठेवलाय. शबद कीर्तनसाठी गोल्डन टेम्पल हरमिंदर साहेबचे भाई मनिंदर सिंगजी जे गोल्डन टेम्पलचे मुख्य दरबारी हजुरी रागी आहे त्यांना आपण बोलवतोय. आपले नामदेव महाराजांचा पंजाबमधला खूप मोठा प्रवास होता, आपल्या सर्वांना माहितीच असणार आहे. घुमन म्हणून आपलं जे गाव आहे त्यांच्या त्यामध्ये ऑलमोस्ट 15 ते 16 वर्ष त्यांनी पंजाबमध्ये व्यतीत केले. जे आपली संतांची संपूर्ण वाणी आणि ज्ञान होतं ते त्यांनी संपूर्ण भागामध्ये त्याचा प्रसार केला. आणि त्याच्याच कारणीभूत म्हणून गुरु नानक देवजीने गुरु ग्रंथ साहिबमध्ये नामदेव महाराजांचे पद्य सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आले. आणि त्या पद्यांचा सुद्धा आपण भाई मनिंदर सिंगजी त्यांना आपण रिक्वेस्ट केली आहे की त्यांचा सुद्धा शबद कीर्तनमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये समावेश करावा, जेणेकरून पंजाबची धरती असो, महाराष्ट्राची असो, संतांची जी वाणी आहे संपूर्ण आपलं देशभरात ती एक प्रकारे गुंजलेली आहे त्यावेळी सुद्धा आणि आत्ता पण तो पण एक मेसेज आपण याच्यामध्ये अधोरेखित करतोय. 4 वाजता त्याच दिवशी मणिपूरचा हरिनाम नट संकीर्तन आपण मणिपूरचा एक ग्रुप बोलवलाय, नॅशनल रिकॉग्नाइज्ड ग्रुप आहे तो पण आता पहिल्यांदाच आपल्या नाशिकमध्ये तो कीर्तनचा प्रकार आपण घेतोय. आणि त्याच दिवशी 30 तारखेला 5 ते 7 इंदुरीकर महाराजचा कीर्तनचा प्रोग्राम आहे आणि त्यातून आपला समारोप या संपूर्ण 3 दिवसाचे संपूर्ण कार्यक्रमचा होणार आहे. तर आपले सर्व नाशिककरांना, आपले सर्व माध्यमचे जे आपण बांधव आहे त्यांच्या मार्फत माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, हा निःशुल्क प्रोग्राम आपण सर्वांच्यासाठी ठेवला आहे, पण त्याच्यामध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर सीटचं आपलं ॲलोकेशन आहे. जवळपास 4 ते 4,500 लोकांचं आपण याच्यामध्ये नियोजन करतोय. पार्किंगच्या संदर्भातलं, ट्रॅफिक रिस्ट्रिक्शनच्या संदर्भातलं पोलिसांच्या मार्फत सुद्धा याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन असतील किंवा काही सूचना असतील त्यांचा पण सर्व माध्यमचे मार्फत त्यांना पण आपण पब्लिसाईज करू आणि त्यांना पण आपण उद्या त्यांना पब्लिसाईज करणार आहे, जेणेकरून येणाऱ्या लोकांना पार्किंगचा किंवा यायचे रूटचा वगैरे काही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होऊ नये. CM साहेबांचे हस्ते आपण उद्घाटनाचा कार्यक्रम 4:30 वाजता असणार आहे 28 तारखेला. त्याच्यामध्ये दोन्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि महोदयाला सुद्धा आपण याच्यामध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. माझा बोलणं पण दोघांशी झालेला आहे. त्यांचा प्रोग्राम आल्याप्रमाणे आपण पुढचा त्यांचा हे प्रोग्राम ठरेल. याच्या व्यतिरिक्त आपले जिल्ह्याचे सन्माननीय मंत्री महोदय आणि आपलं कुंभ मंत्री समितीचे सुद्धा मंत्री महोदयांना आपण याच्यामध्ये इन्व्हाइट केलं. याच्या व्यतिरिक्त सन्माननीय आपले सर्व आमदार, खासदार, महानगरपालिकेचे आपले मेयर मॅडम पासून सगळी त्यांची बॉडी आणि कॉर्पोरेटर्स, त्र्यंबक म्युन्सिपल काउन्सिलचे नगराध्यक्ष मॅडम त्यांची संपूर्ण बॉडी आणि ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंटली सर्व आपले जे साधू संत आहेत, वेगवेगळी संस्थांचे, मंदिर जे ट्रस्ट आहे, नंतर आपले अखाड्यांचे जे सगळे आपले प्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा आपण याच्यामध्ये आमंत्रित केले.